ठीक आहे ना? वहिनी सगळा ठीक आहे. आम्ही तिघं फक्त आयसर ना कौला नीट करू गेलो, बाकी काय नाही. कशा नाही म्हणजे हे कामावरून येताना सगळं सामान आणणार होते, ते करतील सगळं. तुम्ही नका उगाच त्रास करून घेऊ. हे बघा वहिनी, तुम्ही आता मध्ये मध्ये बोला नको. नशिबाने पाऊस थांबलेलो आहे ना, तर आमचं काम करू देवा. आणि तुम्ही कशा काळजी करता, आम्ही असाव ना. वहिनी आम्ही तिकडे मस्तपैकी आरामात झोपायचं आणि इथे घरचे मालक मालकीण हालाकीत दिवस काढणार. हा कुठला नाही आता ह्या काय नवीन? नाही वहिनी, नवीन काही नाहीये. तुम्ही आता काही बोलू नका, आम्हाला आमचं काम करू देत. चला 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 चला. चला तसा नाही. ऐका ऐका, या बघा, ह्यांका कळला ना तर उगाच चिडतील ते. नका कशात त्रास करून घेतास पण. अरे उमाई, तू ऐक माझं, तू जाऊन बाजूला बस. उगाच वरून काहीतरी पडायचं. हा तू तरी ऐक माझा, तुका कळता ना. तू या थांबा थांबा, तुम्ही थांबा वहिनी. हा, आणि आता माझं ऐका, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही दोघांनी ऐका. आता मी वर जाते आणि तुटकी कौला खाली आणतो. शिनू, तू सगळं खाली गोळा करून ठेवा. हा हा हा. बंधू भाऊ ऐका, शांत भाऊजी. ओ भाऊजी, आमल्या कळवलं की नाही? आमल्या? हा कोण आमल्या? वर म्हणजे मुंबईत असता, अच्छा, हो काय? पण शेती करू येता नेहमी. दरवर्षी दरवर्षी येता. अजून किती कौला लागतील? अजून 2 बस झाले. बंदूक कौलांना मुंगे आहेत. ओढसत काय कौला? त्या बघ टाकून. हा, टाकून. भाऊजी बस झाला, माझ्या मध्ये झालं? चल आमल्या तारपती घेऊ. ओ भाऊजी, बघा व्यवस्थित सगळा. परफेक्ट. भाऊजी, वादळ जरी इला ना तरी पाणी आज जाऊचं नाही. वाह, परफेक्ट. चला शिडीकडे. वा वा भाऊजी, वा वा. म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही दोघांनी काही इथं राहायचा. कशाला? आम्ही खाई नको उतरू. स्मेल येतोय यातून. त्यात स्टिविया घातलायस ना? स्टीविया? स्टिविया नहीं मालूम तुमको? स्टीविया म्हणजे? अब वो निशी को ना शक्कर यूज़ करने की आदत है। स्टीविया क्या होता है, हम स्टीविया यूज़ करते हैं, ये बातें उसे पता नहीं है, पर मैं बता दूंगा। बट एज ऑफ नाउ मैं तो ये खा रहा हूँ। वाह वाह वाह, क्या खुशबू आ रही है। अरे डैड, आइए आइए, हलवा खाइए। आहा, इसकी खुशबू ने ना मुझे गांव में उमा जी के हाथ से बने एक सीरे की याद दिलाती। क्या बात है। वेल डन निशी, आज तो मैं बहुत खाऊंगा। बिल्कुल नहीं भैया, हा शिरा खूप गोड आहे, तुला त्रास होऊ शकतो. सो प्लीज यू काम. पर आज का दिन ठीक कह रही है. आणि जर तुला खायचं असेल ना तर तुझ्यासाठी दुसरा बनवून देते, पण तू प्लीज खाऊ नकोस. खरं तर मी सुद्धा खाणार नाहीये आणि तू सुद्धा खाणार नाहीये. अरे 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 नाही. अरे भाई, तुम लोग फिर से शुरू हो गए. नो साहिल, अरे तिथे नांदिवलीमध्ये असताना ना गोड खाऊन खाऊन ना ओव्हरडोस झालाय. सो आता मी डाएट करणार आहे आणि तुला सुद्धा माझ्याबरोबर डाएट करावं लागणार आहे, समजलं? ठीक है भाई, नहीं खाता शीरा. वाव, अमेझिंग. अरे निकी, आज शिरा ये कोणी नाही खाल्लं तरी मी खाणार. यस यस, ट्राई कर. यम्मी आहे खूप, वाह निशी. पण खूप गोड आहे. सॉरी निशी, पण जास्त नाही खाऊ शकत मी. तू खाऊ नकोस, मी खाणार आहे. डिलिशियस. खा तू, इतके गोड पदार्थ तूच खाऊ शकतो. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा, आता कोणी खाणार नाहीये. बघितलत ना लाली आत्या, आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कोण आहात ते, हो ना? तुम्ही इतके दिवस म्हणताय ना तुम्ही परक्या परक्या, त्या ओवी
आणि उमा आत्याने बरोबर त्यांचा डाव साधलाय. मला खरंच परक केलंय त्यांनी. एक एक करून त्या दोघींनी सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवले. मग तिकडे मांगरात काही होऊ द्या, की ओवी श्रीनूला तिकडे बोलवून घेण्याची एक संधी सोडत नाही. गोड गोड बोलून दोघींनी एक एक करून सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय. श्रीनूच्या आणि माझ्या लग्नाच्या तुमच्या मताला एक मताने ते विरोध करतील. आणि मग माझे बाबा म्हणालेच आहेत, तुमची सगळ्यांची परमिशन नसेल तर ते मला प्रॉपर्टीतलं काहीही देणार नाही. मला जर काहीच मिळालं नाही ना, तर त्या सगळ्यासाठी फक्त ओवी जबाबदार असेल. कळतंय का लाली आत्या तुम्हाला? जाऊ दे त्यांका जायचा तर. माका कुणाची गरज नाही हा. आणि तू का जाऊचा ना तर तू पण जा. माझा उगाच डोके नको खाऊ. नाही नाही, हे लक्षण बरं नाही. बाकी सगळ्यांसारखी ही बाई पण फिरेल तर माझं आणि श्रीनूचं लग्न अशक्य होईल. मला काहीतरी मोठं करायला हवं, त्याशिवाय ही बाई माझ्या ताब्यात राहणार नाही. बापरे, मी चारूक रागाच्या भरात बोलून गेलोय, पण त्या पोरीचा डोका फिरला आणि तिने माका काय केलं तर. त्यात आता घरात पण कोण नाही. माका तर ना ह्याची भीतीच वाटता.